मल्टिप्लिकेशन ट्रिक्समध्ये आज आपण बघणार आहोत मल्टिप्लिकेशन ट्रिक्स फॉर 5. आता कोणत्याही संख्येला जर का आपल्याला ऑप्शन आलं की 5ने आपल्याला मल्टिप्लाय करायचे तर आपण बघा त्याच्यासाठी एक ट्रिक ती म्हणजे अशी. समजा 140 जे तुम्हाला 5ने मल्टिप्लाय करायचे तर तुम्ही काय करता 500 असं करत असता. ठीक आहे, 500 5 चौक 20 आले 2 5 1 5 5 2 10 5 2 5 1 5 2 असं करतात बरोबर. तर ही जी मेथड याच्यामध्ये तुमची थोडा टाईम जाईल, तुम्ही जास्त जातो. याच्यासाठी ट्रिक काय तर सरळ 140ची हाफ काय करायची तुम्हाला हाफ करायची. 140ची हाफ किती होते 70 आणि त्याच्या पुढे जो झुरलं आलं तुमचं उत्तर. फक्त एक स्टेपमध्ये तुमचं इथं उत्तर आलं. अजून एक बघा. ठीक आहे, आता इथं आलं तुमचं 126 आलं. ठीक आहे, 126 गुणिले 5 आलं. याचा हाफ करा. आधी 100चा हाफ करा किती होते 50 आणि 26ची हाफ किती होते 13. तर 50 आणि 13 किती होते 63 आणि त्याच्या पुढे एक झिरो जाईल तो कंप्लीट. काय करायचं तुम्हाला समजले का? आधी जी ती संख्या दिली तिची हाफ करायची. किती आले 140चा आपण बघितलं तर 70 आले आणि त्याच्या पुढे एक झिरो द्यायचं. बस काहीच नाही करा, तुमचं उत्तर आले. कोणतीही संख्या असो, पुन्हा सांगतोय, कोणतीही संख्या असली तिला जर आपल्याला 5ने मल्टिप्लाय करायचं तर तिचा जी संख्या आपल्याला दिली तिची संख्येची हाफ करायची आणि त्याच्या पुढे एक झिरो लावून टाकायचं, आपलं उत्तर येऊन जातं. इथे बघा 126 गुणिले 5 केलं तुमचं उत्तर यायचं नाही. मी गॅरंटी देऊ शकतो उत्तर चुकलं तर चॅनल बंद करून टाकतो. या ज्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत ना मित्रांनो आणि मैत्रिणींनो, या टिप्स अँड ट्रिक्स बँकिंग असो, स्पर्धा परीक्षेचे असतात, MPSC UPSC त्या लेवलच्या. तुम्ही शाळामध्ये असताल तर तुम्हाला मी गॅरंटी देऊ शकतो तुम्हाला कोणत्याही शिक्षक या टिप्स अँड ट्रिक्सबद्दल बोलणार आहे, कारण हा फार ॲडव्हान्समध्ये असतो. कारण तुम्हाला शाळामध्ये शक्यतो गरज पडत नाही, पण याचे स्कॉलरशिप असो, पुढे जर तुम्ही स्पर्धा परीक्षा द्यायचं CETचा प्रयत्न करणार तर अशा ट्रिक्सच तुम्हाला करावं लागतं. यामध्ये एवढे टाईमपास म्हणजे एवढे लेंदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला करता येत नाही, तर ते वेळ फार कमी असतो. त्यामुळे अशा ट्रिक्स अँड ट्रिक्सच तुम्हाला उपयोगी पडतात. तर त्यामुळे आतापासूनच तुम्ही याची प्रॅक्टिस करायला पाहिजे. आताच तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. 120 आहे समजा, त्याला तुम्हाला 5ने मल्टिप्लाय करायचं. बघा 120च्या किती होते 60, त्याच्या पुढे 0, 12 पंचे 60 आणि 1 0 या अशा पद्धती. पुन्हा अजून एक 110 गुणिले 5 आहे काय ते येणार 11. 110च्या अर्धे किती 5 त्याच्या पुढे 0 आले, याचं उत्तर बरोबर. आता एक ट्रिक इथे उपयोगी पडत नाही ती म्हणजे अशी की जर का आता ही झाली इव्हन नंबर आहे. बघा हा इव्हन नंबर आहे, हा इव्हन नंबर आहे, हा इव्हन नंबर आहे आणि हा इव्हन नंबर आहे. पण जर का ऑड नंबर आला आता 135 आला. ठीक आहे, 135 आला. आता याला जर का मल्टिप्लाय करायचं म्हटलं 5ने तर 135चा आप कसं करणार आपण? 135ला आप करू शकत नाही ना, ऑड नंबर आहे. 35ला आपण 2 डिवाइड केलं पॉईंटमध्ये जाणार म्हणजे ऑड नंबर आहे. आता याला कसं ट्रिक कशी उपयोगी पडेल याची सुद्धा ट्रिक असणार आहे, फक्त थोडंसं चेंज आहे. तो म्हणजे 135 म्हणून तुम्हाला जो आहे तो 1 मायनस करायचा म्हणजे किती येऊन जाईल 134 म्हणजे बरोबर. आता 134 तर ऑड नाही, इव्हन नंबर आहे. इव्हन नंबरला आपण पुन्हा याचा हाफ किती होतं बघा, 100च्या हाफ किती होते 50 आणि 34च्या हाफ किती 17. 50 आणि 17 किती होते 67 आणि याच्या पुढे आता 0 न लावता आपल्याला 5 लिहायचे. समजलं? 0 न लावता आता आपण काय करतो 5 लावतो आणि अशा प्रकारे तुमचं उत्तर आलं. चेक करून घ्या 135 गुणिले 5 चेक करून घ्या. आपल्या जी ट्रॅडिशनल मेथड आहे त्यांनी चेक करून आपण चेक करून घ्या. 5 5 जा 25 ॲक्च्युअल 2 5 3 जा 15 प्लस 2 17 चालेल. 5 1 5 5 5 आणि प्लस 1 675. बघा एवढं वेळ लागला का आपल्याला नाही फक्त. आणि ह्याचं स्टेप आपण इथे तुम्हाला समजावून येईल यासाठी घेतली, बाकी याची सुद्धा गरज पडली नाही. आपल्या तोंडी घ्यायची 135 आहे 134 काय 134 आणि 100चा हाफ किती होते 50 आणि 34च्या हाफ किती होते 17. 50 आणि 17 67 आणि त्याच्या पुढे एक 5 मध्ये आलं उत्तर. बस बोटावर मोजण्यासाठी अशा ट्रिक्स आहे ना, या बोटावर आपले ट्रिक्स व्हायला पाहिजे. ठीक आहे, अजून एक 250. आता इव्हन नंबर झाला आहे. 250 हाफ किती होते 125 त्याच्या पुढे 0 घेणार की 5 घेणार तर 0 घेणार का, कारण आता इथं 5 मल्टिप्लाय तिथं घेतलंच नाही. ठीक आहे, 0 का घेतलं कारण हा इव्हन नंबर आहे, याला आपण डिवाइड करू शकतो 2. त्याच्यामुळं आपण काय घेतलं 125 याचा हाफ घेतला आणि त्याच्या पुढे 0 घेतलं. आता समजा असं आलं 950 आलं. ठीक आहे, आता हा ऑड आहे का बघा, ऑड आहे का इव्हन नंबर आहे. तर कसं चेक करतो आपण 900चे हाफ किती झाली 450 आणि 50चे हाफ किती झाले 25 तर किती आलं 475 आणि 1 0 म्हणजे 4750. ठीक आहे, हे तुमचं उत्तर. आता समजा इथे 448 किंवा 449 जोडा हा पूर्ण ना. ठीक आहे, हा घेतला नंबर आपण 449. आता याचा डिवाइड कसं करणार आपण, याला काय करणार ऑड नंबर घेणार. आता ऑड नंबर आहे ना तर 49चा आपण -1 करणार. किती झालं 448 झालं. 448चा आता हाफ करा किती होते 400चे हाफ किती झाले 200. 48चे हाफ किती झाले 24 म्हणजे 224 किती 224 आणि त्याच्या पुढे 5 लिहिले आणि तुमचं उत्तर किती 2245. तर अशा प्रकारे ज्या तुमच्या शॉर्ट्स जे आता आपण ज्या ट्रिक्स बघितल्या त्या आहेत मल्टिप्लिकेशन ट्रिक्स फॉर 5. म्हणजे जर कोणतीही संख्येला जर का तुम्हाला 5ने मल्टिप्लाय करायचं असेल, जर का ती संख्या अशी आली 1990 तर तिलासुद्धा तुम्ही असं त्याच ट्रिकने तुम्ही जे आहे तुमचं उत्तर येऊ शकतं. बघा 1990 आता तुम्हाला इथे हाफ करायचं 1000चे हाफ किती होते 500 होते
990चे आप किती होते बघा. 990चे 99ला 2 करून बघा. इव्हन नंबर एकावर ते चेक करा. 900चे आप किती 450. 900चे आप किती 450 आणि परत 45. ठीक आहे. 500 400 900 950 950 900 995 995 आणि त्याच्या पुढे किती 0 कारण कम्प्लिटली 2ने डिवाइड होऊ शकतो. ते बघा असे 2ने डिवाइड 92 18 हात झाले 92 18 हात झाले आणि 2 995 आणि त्याच्या पुढे 0 देऊन टाकायचं म्हणजे आपलं उत्तर आहे ते आहे 995 आणि त्याच्या पुढे 9950 आपलं उत्तर आहे. ते आहेत शॉर्ट टिप्स अँड ट्रिक्स. ह्या तर फक्त 5साठी झाले. अजूनही 10 ते 15 ट्रिक आहेत ज्या तुम्ही वेगवेगळ्या नंबरसाठी कंपल्सरी असतात ते फॉलोज करतात. तर हा होता आजचा व्हिडिओ. कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला ट्रिक समजली की नाही किंवा शॉर्ट्स व्हिडिओमध्ये आपण एकदा रिवाईज करूया. बस व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. हा व्हिडिओ मी 11:23 शूट करतो. उद्या मला शाळेत जायचं आहे. उद्या लेक्चर आहे माझी शाळेत तरीसुद्धा मी व्हिडिओ शूट करतो. तर एवढे प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब